मूवीमध्ये मी काम पण केले. दुसऱ्या दिवशी मला शूटला जायचं होतं, मला आदल्या दिवशी कॉल आला. आता ह्याच्यामध्ये मला कुठला रोल मिळेल ह्याची मला एक्साइटमेंट होतीच. आणि मी जसा गेलो, माझ्यासमोर कोण आणि एक सर होते कोणीतरी, माझ्याजवळ अचानक आले आणि मला म्हणले की इकडे इथं राहू. म्हणजे रितेश सरांचं माझ्यामध्ये एवढंच अंतर होतं की मी पिक्चरमध्ये काम सुद्धा केलेलं आहे आणि ते काय आता ते तुम्हाला सांगायची वेळ आलेली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा. तर फायनली रितेश सरांचा राजा शिवाजी हा मूवी रिलीज झाला आहे आणि आज मी तो बघायला चाललोय. खरं तर प्रत्येक आपल्या मराठी माणसासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावरती येतोय आणि त्यात रितेश देशमुख सारख्या मराठी कलाकाराने हा चित्रपट बनवलाय. तर मूवी बघितल्यानंतर मी तुम्हाला मूवीचा एक छोटासा रिव्ह्यू पण देतो. पण एक छोटासा ट्विस्ट आहे, या मूवीमध्ये मी काम पण केले आणि त्या मूवीमध्ये मी काय काम केलं आहे, काय रोल केला आहे, त्या शूटच्या दिवशीचा माझा काय अनुभव होता, त्या दिवशी मी काय काय गोष्टी अनुभवल्या, मेमरीज काय होत्या, त्याही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आणि आता मला निघायला पाहिजे, कारण 6:30 वाजलेत, ऑलमोस्ट 7च्या शोला मला जायचं आहे. तर चला. तर काल मूवीवरून आल्यानंतर मी आज दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवतोय आणि फायनली आता वेळ आलेली आहे मूवीचा रिव्ह्यू देण्याची. तर सर्वप्रथम तर रितेश देशमुख सरांना आणि सर्व राजा शिवाजी मूवीच्या टीमला माझ्याकडून हॅट्स ऑफ. ज्या प्रकारे पिक्चर बनवला आहे ना, एकदम जबरदस्त. माझ्याकडे शब्द नाही वर्णन करण्यासाठी. पिक्चरची ज्या प्रकारे स्टोरी, ज्या प्रकारे सर्व सीन शूट केलेले आहेत, जशा प्रकारे महाराजांचा इतिहास दाखवला गेला आहे, अप्रतिम प्रयत्न होते रितेश सरांकडून. आणि त्याचबरोबर त्यांच्या टीमचेही सर्वांचे अभिनंदन. कारण अक्षरशः प्रत्येक सीन बघत असताना ना अंगावरती काटा येत होता. एवढं जास्त धमाल मजा आली पिक्चरबद्दल. आणि तुम्हाला आता मी एक शॉर्ट रिव्ह्यू देतो. तुम्हाला मी स्पॉइलर नाही देणार आहे, फक्त रिव्ह्यू देतो छोटासा. रितेश सरांच्या मूवीमध्ये जास्त करून तरी महाराजांची बालपणाची कहाणी सांगितलेली आहे. ज्या प्रकारे म्हणजे आपण महाराजांचा इतिहास जेव्हा इमॅजिन करतो की महाराज कशा प्रकारे एक पुण्याचे त्यांच्याकडे जहागीर होती, त्याच्यानंतर तिथून ते छत्रपतीपर्यंतचा प्रवास त्यांचा कसा होता. पण रितेश सरांच्या मूवीमध्ये मला जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण खूप चांगल्या प्रकारे दाखवलं गेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं जिजाऊंसोबत, शहाजीराजांसोबत, थोरले संभाजीराजे असतील यांच्यासोबत आणि बाकी त्यांचे सर्व जे सवंगडी असतील त्यांच्यासोबत त्यांचं कशा प्रकारे बॉन्ड होता, कशा प्रकारे त्यांचं ते नातं होतं, तेही पिक्चरमध्ये खूप छान पद्धतीने दाखवले. त्याचबरोबर पुण्यामध्ये जे काही महाराजांनी पुण्याला परत वसवलं त्याचंही खूप छान प्रदर्शन केले त्यांनी मूवीमध्ये. आणि कुठेतरी असं होतं की ते इंस्टाग्रामचे रील्स बघितल्यानंतर मला एवढी जास्त एक्साइटमेंट झाली की मी मूवीचे तिकीट बुक केले. त्याच्यामुळे मूवी तुम्ही थिएटरला जाऊन नक्की बघा, सहपरिवार बघा. तुमच्या घरातल्या सर्व कुटुंबातल्या सगळ्या लोकांना घेऊन जा, लहान मुलांना विशेष करता घेऊन जा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्वांनी पाहिला पाहिजे. आपल्यासाठी ती खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आता वेळ आलेली आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो होतो की मी पिक्चरमध्ये काम सुद्धा केलेलं आहे आणि ते काय आता ते तुम्हाला सांगायची वेळ आलेली. मी पण खूप जास्त एक्सायटेड होतो तुम्हाला सांगण्यासाठी. पण त्याच्या आधी एक तुम्हाला असं सांगतो की मूवीमध्ये मी जास्त खूप मोठा रोल नाही केलेला आहे. आय मीन माझा असं काही जास्त मेजर रोल नव्हता, म्हणजे डायलॉग्स वगैरे किंवा मी स्क्रीनवरती खूप जास्त दिसलो अशातला काही भाग नव्हता. पण माझा खूप छोटासा रोल होता. आय मीन छत्रपती अँथम म्हणजे जे गाणं आता रिलीज झालं मूवीचं, त्या गाण्याच्या शूटसाठी जाण्याचा मला संधी मिळाली होती. आणि आपण एक असं म्हणू शकतो की गर्दीचा भाग होतो मी, पण तरी त्या दिवशीचा जो माझा अनुभव होता, ज्या गोष्टी मी त्या दिवशी पाहिल्या, ज्या मेमरीज म्हणजे ज्या आठवणी माझ्यासोबत आहेत त्या मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही. आणि थोडक्यात मी तुम्हाला ते सांगणार आहे की नेमकं माझा अनुभव त्या दिवशीचा कसा होता, माझ्या काय आठवणी होत्या. तुम्ही रितेश सरांना आज महाराजांच्या रोलमध्ये बघितलं आहे, पण मूवी रिलीज व्हायच्या खूप महिन्याआधी मी जेव्हा शूटला गेलो तेव्हा रितेश सरांना मी अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर जेव्हा महाराजांच्या रूपात पाहिलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे तो एक क्षण माझ्यासाठी खूप, म्हणजे मी शब्दातच वर्णन नाही करू शकत त्या सीनचं. कसं झालं ते तुम्हाला आता छोटीशी स्टोरी सांगतो. थोडीशी स्टोरी थोडीशी बोर होऊ शकते तुम्हाला, पण प्लीज नक्की बघा, कारण हा अनुभव माझ्यासाठी खूप खतरनाक होता, खूप बेस्ट होता अनुभव माझ्यासाठी. तर सर्वात पहिलं तर हा चान्स मला कसा मिळाला ते तुम्हाला सांगतो. तर माझा एक मित्र आहे, त्याने मला विचारलं की आपण असं एक मूवी आहे राजा शिवाजी म्हणून रितेश सरांचा, त्याच्यामध्ये सॉन्गच्या शूटसाठी काही लोकांची गरज आहे, तर तू येशील का. तर आता महाराजांचा सिनेमा म्हणला नंतर तर मी लगेच होकार दिला, म्हणजे मी वाटच बघितली आहे. तर मला आठवते की जवळजवळ मूवीच्या शूटला जाण्यासाठी 4-5 दिवसाचा टाईम होता आणि मला अक्षरशः म्हणजे झोप लागत नव्हती रात्रीची, अक्षरशः झोप लागत नव्हती. मला असं झालं होतं की मी कधी एकदा शूटला जातोय आणि सगळं माझ्या डोळ्यांनी पाहतोय. आणि मला तो आठवतोय की शूटचा दिवस आला
दुसऱ्या दिवशी मला शूटला जायचं होतं. मला आदल्या दिवशी कॉल आला होता त्या सरांचा, ज्यांनी आम्हाला कोऑर्डिनेट करत होते. मी रात्री झोपलो, म्हणजे मला रात्री झोपायला जवळजवळ 12-1 वाजले. मला एवढी एक्साइटमेंट होती. सकाळी मला 4ला उठायचं होतं, तरीसुद्धा मी रात्री उशिरा झोपलो. आणि रात्री झोपल्यानंतर माझ्या डोक्यात ते विचार चालले होते की तिथे गेल्यावरती काय होईल काय नाही. रितेश सरांना बघायला मिळेल. आणि बऱ्याच जणांनी मला असंही सांगितलं होतं की संजय दत्त सर सुद्धा येणार आहेत आणि बरेच अजून मोठे मोठे कलाकार आहेत. म्हणून तर मी अजूनच जास्त एक्सायटेड झालो. रात्री मी झोपलो, मला कशी झोप लागली आणि सकाळी जसा 4चा अलार्म वाजला, मी पटकन उठलो, आवरलं आणि तयार झालो. आणि आम्ही सगळं आवरून वगैरे निघालो. आम्हाला शूटची जी गाडी होती ती घ्यायला आली. माझ्यासोबत अजून माझे बरेचसे मित्र होते कॉलेजचे. त्यांच्यासोबत आम्ही त्या गाडीमध्ये बसलो आणि शूटचं लोकेशन होतं साताराचं संगम माहुली. आणि संगम माहुलीला आम्ही इथून गेलो, म्हणजे पहिल्यांदाच मी संगम माहुलीला गेलो आणि त्याचबरोबर शूटिंगचाही माझा अनुभव होता. तेव्हा तिथे आम्ही गेलो, पूर्णपणे अंधार होता. म्हणजे शूटचं लोकेशन होतं ना, तिथं भरपूर लोकांची वर्दळ होती, भरपूर गाड्या लागलेल्या होत्या, लोकांची नुसती गर्दी, नुसती म्हणजे असं सगळ्यांना बघितल्यानंतर तो माहोल असा होता ना की म्हणजे मला अजून पण ते आठवल्यानंतर असं वाटतं की यार काय दिवस होता तो माझ्या आयुष्यातला. मी तिथे गेलो आणि सगळ्यात पहिलं तर आम्ही नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर मग आम्हाला आता वेळ आली होती ड्रेपरी देण्याची, म्हणजे जे कॉस्ट्युम आपण पिक्चरमध्ये वेअर करतो, म्हणजे त्या गाण्यासाठी जे लागणार होते ते आम्हाला देणार होते. पण त्या मूवीमध्ये असं होतं की बरेचसे वेगवेगळे रोल होते आणि बरेचसे रोल असल्या कारणामुळे नेमकं मला कोणता रोल मिळतो याची मला जास्त उत्सुकता लागली होती. म्हणजे बरेचसे रोल होते. वासुदेवाचा रोल होता, ढोल वाजवणारे वेगळे होते, झेंडा पकडणारे वेगळे होते, अजून बरेचसे गावकरी वेगळे होते, बरेचसे होते. आता ह्याच्यामध्ये मला कुठला रोल मिळेल याची मला एक्साइटमेंट होतीच. आणि मी जसं तिथे गेलो, माझ्या हातामध्ये त्यांनी अक्षरशः मावळ्याचा कॉस्ट्यूम माझ्या हातामध्ये दिला, तेव्हा मला डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं की मी पिक्चरमध्ये मावळ्याच्या रूपामध्ये असणार आहे. भले मी स्क्रीनवरती दिसेल नाही दिसेल याची गॅरंटी मला नव्हती, पण जेव्हा मी जे कॉस्ट्यूम अंगावरती चढवलं, मला फेटा वगैरे बांधण्यात आला, टिळा वगैरे काढण्यात आला, तेव्हा मी अजून जास्त एक्सायटेड झालो की नेमकं आता पुढे काय होणार आहे म्हणून. त्याच्यानंतर मला असं आठवतं की आम्ही सर्वजण गेलो चप्पल घेण्यासाठी, म्हणजे पायामध्ये आपल्याला चप्पल लागते. तर त्याच्यासाठी आता असं काही नव्हतं की तिथं सगळ्यांना आपल्या आवडीच्या चप्पल मिळतील, तुम्हाला जे पाहिजे तेच मिळणार, असं काही नव्हतं. तिथं बरेचसे वेगवेगळे टेंट होते, खाण्यापिण्याचे टेंट होते, मेकअपचा टेंट वेगळा होता, कपड्यांचा टेंट वेगळा होता, बुटांचा टेंट वेगळा होता, कपडे चेंज करायचा टेंट वेगळा होता, व्हॅनिटी व्हॅन्स होत्या. व्हॅनिटी व्हॅन्सच म्हणून मला माहीत नाही ॲक्च्युली. तिथे आम्ही गेलो आणि आमच्यासमोर एक भली मोठी ट्रंक आणून ठेवली. आम्ही आता ट्रंक आम्ही उघडली, त्याच्यामध्ये नुसत्याच चप्पलांचा ढिगारा, एवढ्या सगळ्या चप्पल त्याच्यामध्ये होत्या ना की आम्हाला असं झालं होतं की आता ह्याच्यातलं आम्ही शोधायचं काय. अक्षरशः म्हणजे असं होतं की एक चप्पल सापडली ना चांगली, त्याचं तेवढं सापडत नव्हता. एवढं म्हणजे विचित्र अवस्थेमध्ये त्या सगळ्या ठेवलेले होते. पण कसं करून मला माझी चप्पल मिळाली. पण पुढे माझ्यासोबत एक असं सीन झाला चप्पलशी रिलेटेड, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. मागे चप्पल वगैरे घातली आणि सेटवरती चाललो होतो आम्ही. सेटवरती जसं गेलो तिथे बरीचशी गर्दी होती, लोक थांबलेले होते, बोलत होते एकमेकाशी, बरेच जण आपले एकमेकाशी ओळख वगैरे करत होते. सर्वांच्या अंगावरती मावळ्याचे कपडे, ड्रेपरी वगैरे होते, सगळेजण खूप जास्त एक्सायटेड होते. आणि मी जसा गेलो, माझ्यासमोर कोण, अक्षरशः माझ्यासमोर रितेश सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये घोड्यावरती हातामध्ये तलवार घेऊन होते. तो जेव्हा मी गोष्ट माझ्या डोळ्यांनी पाहिली ना, काय म्हणजे तुम्हाला सांगू, तो दिवस आजही मी डोळे बंद केला तरी माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे रितेश सरांचा जो तुम्ही मूवीमध्ये एक सीन आहे घोड्यावरचा, तो जर तुम्ही बघितला तर तो तिथे शूट झालेला आहे. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड वगैरे बरेचसे चेंज केलेलं आहे आय गेस. तो सीन जवळजवळ 1-1.5 तास तरी शूट होत होता. म्हणजे महाराजांच्या वेशभूषेमध्ये रितेश सर तिथे होते, घोड्यावरती बसलेले. तर सगळे शूटचे मेंबर्स होते, कॅमेरामॅन वगैरे सगळे जे लोक होते, त्यांची खूप जास्त मेहनत चालली होती त्या सीनसाठी. आणि रितेश सरांनी, खरंच सांगतो, रितेश सरांनी आणि बाकी सर्व कलाकारांनी खूप जास्त मेहनत घेतली या सिनेमासाठी. मग तिथे गेल्यानंतर मी बऱ्याच वेळ माझ्या मित्रांसोबत तिथेच बसलो. एक स्टेज तयार केलेलं होतं तिथे गाण्यासाठी आणि रितेश सरांचं शूट चाललं होतं. मग थोड्या वेळानंतर रितेश सर निघून गेले, थोडंसं फ्रेश होण्यासाठी वगैरे काहीतरी. आणि मग सीन होता गाण्याचा. त्याच्यानंतर मग जे काही कॅमेरा वगैरे त्याचा सेटअप झाला, आम्हाला सर्वांना बोलवण्यात आलं, सर्व टीमला, सर्वांना आमच्या हातामध्ये झेंडे देण्यात आले. मग एक छोटंसं गाण्याचा पॅचचा शूट होता, तो शूट झाला. आणि मी असं म्हणजे मला कॅमेरा जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हा मला असं अक्षरशः थोडंसं थरथर झालं की आपल्याकडनं काही चूक नको व्हायला, आपल्याला जर काही चूक झाली तर आपल्याला उद्या परत शूटला यायला नाही मिळणार वगैरे, असं तसं माझ्या मनात खूप साऱ्या गोष्टी होत्या, तुम्हाला तर माहितीच असेल. त्याच्यानंतर गाण्याचे बरेचसे सीन हळूहळू करून शूट झाले. पण एक मुवमेंट माझ्यासोबत असा झाला की मी जस्ट नॉर्मली थांबलेलो होतो आणि रितेश देशमुख सर अचानक माझ्यासमोर आले महाराजांच्या रूममध्ये.
महाराजांच्या वेशभूषेमध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो की मी इथे होतो आणि रितेश सरांचं मी माझ्यामध्ये एवढंच अंतर होतं फक्त, आणि मी एवढं जवळून रितेश सरांना बघितलं आणि मला खरंच एकदम असं भारी वाटलं ना सरांना त्या गेटअपमध्ये बघून, महाराजांच्या वेशभूषेमध्ये बघून अक्षरशः काटा आला अंगावरती माझ्या. आणि त्यानंतर मग सरांचं बरंचसं शूट झालं. तर मला अशी एक्साइटमेंट लागली होती की अजून मला कोणते कोणते कलाकार बघायला मिळतील, पण माझं नशीब थोडंसं जरा त्या दिवशी कमी होतं, तर मला जास्त काही कलाकार नाही बघायला मिळाले. पण सगळ्यात मोठे कलाकार म्हणजे मला कोण बघायला मिळाले तर ते म्हणजे आपले रेमो डिसूजा सर. तुम्हाला माहितीच असेल की छत्रपती अँथम गाण्यामध्ये रेमो डिसूजा सर सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी डान्स वगैरे केला आहे. त्याचबरोबर आपले मराठी डान्सिंगचे शान वैभव सर, वैभव ब्लॉकबस्टर म्हणून तुम्हाला माहितीच असतील. अजून एक पॉल मार्शल म्हणून पण एक कोरिओग्राफर होते, त्यांनाही मी भेटलो. त्याच्यानंतर मग एक गोष्ट माझ्यासोबत अशी झाली की तुम्हाला विशेष करून सांगायचीच आहे की गाण्यामध्ये एक सीन असा आहे ज्याच्यामध्ये की मावळे आहेत ते तलवार असे खाली घेऊन बसतात हातामध्ये. तर त्या सीनमध्ये एक 8-10 लोक होते, त्यांना तलवार देऊन त्या सीनसाठी तयार केलेलं होते. ते मोस्टली डान्सर्स होते सगळे, पण मी असंच नॉर्मली थांबलेलो होतो आणि एक सर होते कोणीतरी, ते माझ्याजवळ अचानक आले आणि मला म्हणले की इकडे इथं राहू म्हणले मला. ते मी त्यांच्याजवळ गेलो आणि मी थोडंसं म्हणजे असं हे झालं की अरे काय झालं, मग माझ्याकडून काय चुकलं वगैरे का. मग माझे जे तो दादा होता सोबतचा सिनियर, ते मला म्हणले की जा काय म्हणतात. मग मी गेलो आणि त्यांनी माझ्या हातामध्ये तलवार दिली आणि ते मला म्हणले की असा असा सीन आहे, चल तुला करायचं आहे. तर ते बघितल्यानंतर म्हणजे ते ऐकल्यानंतर मला असं झालं की यार हे काय म्हणजे असं, म्हणजे मी एकदम असं हे झालं. मी आधी थोडं नाही म्हणणारच होतो, तेवढ्यात तो दादा मला म्हणला की अरे काय हे असं करतोय, तुला चान्स मिळते जा बिंदास. मग त्याच्यानंतर त्या सीनमध्ये मी जेव्हा गेलो, पण एक नशीब थोडंसं माझं हे होतं की कॅमेरा मागच्या साईडने आला, मागच्या साईडला तो प्लेस केलेला होता, कारण रितेश समोर होते महाराजांच्या रोलमध्ये. मी थोडंसं कॉर्नरमध्ये असल्यामुळे मी नाही दिसलो त्या सीनमध्ये. पण एक समाधान असं होतं की त्या सीनमध्ये मला एक सगळ्यांमध्ये मला निवडलं गेलं. ती एक गोष्ट माझ्यासाठी खूप विशेष होती की एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये मला स्पॉट केला आणि मला त्या सीनसाठी एक चान्स मिळाला. माझं नशीब चांगलं होतं त्या बाबतीत. तेव्हा पण रितेश सरांना मी खूप जास्त जवळून बघितलं आणि रितेश सरांची ॲक्टिंग म्हणलं ना तर त्यांनी ह्या महाराजांच्या रोलसाठी खरंच खूप जास्त मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर त्यांचे एक्सप्रेशन्स असतील किंवा त्यांनी ज्या प्रकारे महाराजांच्या भूमिका साकारली आहे ती खूप जबरदस्त आहे. यासाठी तुम्ही चित्रपट नक्की पाहावा, हे माझ्या तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे. आणि सिनेमा तर ब्लॉकबस्टर जाणार आहे, त्याच्यामध्ये काहीच वाद नाही आहे. आणि चप्पलचं सीन तुम्हाला सांगायचं राहिलं, मी खूप मेहनत करून 2 जोड चांगले चप्पलचे शोधले होते माझ्यासाठी. आणि एक सीन असं होतं त्याच्यामध्ये आम्हाला चप्पल काढून ठेवायची होती. तर मी काय केलं, चप्पल काढून एका साईडला ठेवली आणि साईडला चप्पल ठेवल्यानंतर मी थोड्या वेळाने परत गेलो तेव्हा चप्पलच गायब झाली. आता मला असं झालं की यार मला ती चप्पल परत नंतर जमा पण करायची, पण जर हरवली आणि त्यांना कळालं कॉस्ट्युमवाल्यांना की असं असं झालंय तर मी काय करू. पण नंतर माझ्या मित्रांनी चप्पल मॅनेज केली. पण खरं सांगतो खूप जास्त छान होती ती चप्पल, एक मोजडी सारखी होती आणि ती त्या गेटअपवरती खूप जास्त छान दिसत होती. त्याचे फोटोही मी तुम्हाला दाखवतो आता की मी त्या मावळ्याच्या गेटअपमध्ये कसं दिसत होतं. तसं आम्हाला फोन अलाउड नव्हते, पण एक एंड नंतर एकदम म्हणजे पूर्ण शूट जेव्हा एंड झालं तेव्हा आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढून घेतले. त्याचबरोबर मी वैभव सरांसोबत आणि बॉल सरांसोबत पण फोटो काढले, ते पण तुम्हाला दाखवतो. खरं तर माझी इच्छा खूप जास्त होती रितेश देशमुख सरांसोबत फोटो काढायची, पण तेव्हा रिस्ट्रिक्शन्स होते, कारण ती भूमिका जी आहे ती रिव्हील पण नव्हती करायची. पण त्याचबरोबर त्या भूमिकेला एक मान आहे, म्हणजे त्या महाराजांच्या वेशभूषेला मान आहे. आपण महाराजांसोबत असं सेल्फी नाही काढू शकत, फोटो नाही काढू शकत, ते अगदी चुकीचं आहे आणि तो मान आपण राखलाच पाहिजे. रितेश सरांनी पण तो खूप छान प्रकारे मान राखला. ज्या प्रकारे ते उठत होते, बसत होते, चालत होते, त्यांच्या चालण्या बोलण्यामध्ये जो एक रुबाब होता, ज्या प्रकारे त्यांनी त्या पूर्ण भूमिकेला न्याय दिलाय ना, मला खरंच खूप आवडला. तोंड भरून कौतुक करतो मी रितेश सरांचं, सर्व टीमचं. आणि आता व्हिडिओ मला वाटतं आपण इथे एंड करूयात, कारण जास्त काही सांगण्यासारखं नाही, जास्त काही एक्स्ट्रा सांगत बसलं तर तुम्हाला बोर होईल. पण एकंदरीत सांगायचं झालं ना तर हा अनुभव माझ्यासाठी खूप जास्त जबरदस्त होता. आणि कुठेतरी मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला जर असं मूवी वगैरे मध्ये काम करायला मिळालं तर नक्की जा. थोडेसे हाल होतात जीवाचे, पण मजा खूप जास्त येते. तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की घेऊन जा. एकटे गेलं तरी काय हरकत नाहीये, कारण आयुष्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे अनुभव घेतले पाहिजेत. त्याच प्रकारे हा एक अनुभव असतो आणि मी तो घेतला. त्याच्यामुळे हे माझ्या आयुष्याच्या, आपण जे म्हणतो ना, एक आठवणींचा साठा, त्याच्यामध्ये आठवण कायमच राहील. कायमच ही गोष्ट माझ्या मनावरती कोरलेली राहील. आणि एवढं बोलून मी आता माझे व्हिडिओ इथे सेंड करतो. तुम्ही हा चित्रपट नक्की आवर्जून तुमच्या परिवारासोबत बघावा, हीच माझी विनंती. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला, आपला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि आपण आता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. मला अशी आशा आहे की तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल. तर धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.